जितेंद्र शेळके हे खरातचे निकटवर्ती होते, तर त्या खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात असल्याची माहिती समोर आली होती। मात्र आता त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा एका अपघातादरम्यान मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगाही या अपघातात गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। या अपघातामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। तर बंधू अशोक खरात यांचे निकटवर्ती समजले जाणारे शिर्डीतील जितेंद्र शेळके यांच्या कारचा अपघात झालेला आहे। खरं तर समृद्धी महामार्गावरती हा अपघात झाला आहे आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या कारचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। जो कंटेनर एक काही संतगतीने चाललेला होता, कदाचित त्याचा स्पीडचा अंदाज न आल्याने ही कार जी आहे ती पाठीमागून जोराची धडक या कंटेनरला बसली आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर अक्षरशः ही कार या कंटेनर खाली घुसलेला आपण बघायला मिळतोय। जवळपास 1 तास या अपघाताला झालेला आहे। मात्र रेस्क्यू ऑपरेशनसाठी वेळ जात आहेत। जितेंद्र शेळके जे आहेत ते अशोक खरात यांच्याशी त्यांचे काही आर्थिक संबंध देखील होते आणि अशोक खरात यांचं जे शिवनिका संस्थान आहे त्या संस्थानावरती ते उपअध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि शिर्डीतील अशोक खरातचे जे मालमत्ता आहेत त्यात सिल्वर ओक लॉन्स असेल यात देखील ते पार्टनर होते, भागीदार होते। यासह अनेक जमीन व्यवहारांमध्ये अशोक खरातला ते साक्षीदार राहिलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर त्यांच्या अपघाताने मोठे खळबळ जी आहे ती उडालेली आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर।